कुठंतरी अतिक्रमण असेल, ट्रॅफिक असेल किंवा वेगवेगळ्या घटना असतील कोंडव्यातल्या. आता कोंडवे वेगवेगळ्या गोष्टीमुळे काय मत आता चर्चेत आलंय सध्या जास्त करून गुन्हेगारी. तर याला कुठंतरी नगरसेवक जबाबदार आहेत का, असं वाटतं का तुम्हाला? नगरसेवक जबाबदार एखादा नगरसेवक काही नाही करू शकत. बाकीचे दुसऱ्या पक्षात 3 नगरसेवक आहेत, त्यांनी फक्त पैसा खाण्याचंच काम केलं. अनधिकृत बांधकामाला प्राधान्य दिलं. मिठानगर 42मध्ये, नवाजीस पार्कमध्ये नुसते अनधिकृत बांधकामच करत गेले. तिथं परत ड्रेनेजचे समस्या वाढले. त्याच्यामुळे एक गुंठ्यामध्ये 5-5, 6-6 मजली इमारती बांधण्यात आल्या. त्याच्यात नंतरून परत त्यांचा पाण्याचा प्रश्न वाढला. त्याच्यानंतर लोकसंख्या वाढल्यामुळे. तुम्ही ज्यांना आता याआधी मतदान केलं होतं आणि त्यांना तुम्ही निवडून दिलं होतं, त्यांना आज तुम्ही ह्या वर्षी पण ह्यावेळी ह्या टर्मला पण मतदान कराल? हो, आणि बाकीच्यांना पण सांगतो मी जे मला एक गोष्ट सांगा की जर इथं अजित पवार आणि शरद पवार हे दोन नेते एकत्र आले, राष्ट्रवादी एक होऊन ही निवडणूक लढली, तर त्याचा कुठंतरी फटका बसेल का? तसा फटका तर बसणार नाही. कामं बोलतात लोकांची. तुम्ही जर नगरसेवक आमदार निवडून कशासाठी देता? आपल्या कामासाठी निवडून देता. कामं झाली पाहिजे लोकांची. लोक काय धर्म काय खायला आणून देत नाही घरी. कोणचा जात पात धर्म तर पाहिजे नाच, पण विकास पण झाली पाहिजे ना, कामं पण झाली पाहिजे लोकांची. जर निवडणुकीमध्ये जास्त पैसा वापरला गेला तर पैसा जिंकेल का कामं जिंकतील? बघा आता हे कामं तर लोकांना दिसतात आहे. कामं तर लोकांपर्यंत पोचलेली पण आहे. कारण की साईनाबाबा हे असं नेतृत्व आहे की जे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करणारं नेतृत्व आहे. कोणते 3 नगरसेवक? सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार. तर तिघांनी पत्र देऊन बंद पाडण्यात आला तो. तर फक्त त्यांनी एक प्रोजेक्ट सांगावा, कोणता प्रोजेक्ट केला त्यांनी. एक मोठा प्रोजेक्ट. 3 नगरसेवक असून हा एकटा साईनाबाबा एका बाजूला लढतोय आणि ते 3 नगरसेवक एका बाजूला लढतात. आपण पाहिलं की स्थानिकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या नगरसेवकाकडून 100% काम झाले. तर आता येणाऱ्या काळात नक्की काय होतं, कोणती समीकरणं जुळतात आणि कोणाला कोणत्या कामाचा आणि केलेल्या कामाचा कसा फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी पाहत राहा पुणे लोक.